लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. राणी राघवला म्हणत असते की तू गैरसमज करून घेऊ नको, पण आपलं लग्न अर्धवट राहिलं आहे. त्यावर राघव आधी विनूला रूममधून बाहेर पाठवतो आणि त्यानंतर तो राणीला म्हणतो की हे बघ मधू, मी तुला याआधीसुद्धा सांगितलं आहे की हे लग्न म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी आहे. तू या लग्नाकडून जास्त अपेक्षा ठेवू नको, नाहीतर या गोष्टीचा तुला त्रास होईल. आणि राघवचं हे बोलणं ऐकून राणीला वाईट वाटतं. तर राघव तिला सांगतो आणि आता राहिला प्रश्न फॉर्मॅलिटीजचा, तर विनूची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर मी विनूला घेऊन तिकडे येईल आणि मग आपण बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. आणि त्यावर राणीसुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे मंगू सिंधूला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की तुझ्या मनात अजूनही राघवविषयी प्रेम आहे हे त्यांना तू सांगून टाक, म्हणजे तुझं सावीचं आयुष्य सोपं होऊन जाईल. मात्र सिंधू या गोष्टीसाठी तयार होत नाही आणि त्याचवेळी सावी आणि विनू तिथे येतात. सावीला भूक लागलेली असते, त्यामुळे सिंधू तिला सांगते की तुम्ही थोडा वेळ बाहेर खेळा, मी तुमच्यासाठी खायला घेऊन येते. आणि त्यामुळे ते दोघेजण बाहेर जातात. तर सिंधू मोठ्याने त्यांना आवाज देऊन सांगते की गेटच्या बाहेर जाऊ नका. मात्र सिंधूचा तो आवाज राणीसुद्धा ऐकते आणि ती लगेच राघवला विचारते की हा कोणाचा आवाज आहे, आणि त्यामुळे राघवला काय उत्तर द्यावं ते कळत नाही. तर दुसरीकडे मंगू सिंधूला म्हणत असतो की तुझ्या एका निर्णयामुळे सगळ्यांचं आयुष्य सॉर्ट होईल, मात्र तुझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे सगळं काही उद्ध्वस्त होईल. हा तुझ्याकडे लास्ट चान्स आहे, तू व्यवस्थितपणे विचार कर. तर दुसरीकडे राणी सतत राघवला तो कोणाचा आवाज आहे हे विचारत असते. त्यावर राघव तिला खोटं सांगतो की मी विनूला घेऊन क्लिनिकमध्ये आलो आहे आणि इथे अनेक लोक आहेत, त्यांच्याचपैकी कोणाचा तरी हा आवाज होता. आणि तो राणीसोबत खूप तुटकपणे बोलत असतो आणि ही गोष्ट राणीच्या लगेच लक्षात येते. ती राघवला विचारते सुद्धा की तू माझ्यासोबत असा का बोलतोय. त्यावर राघव म्हणतो की मधू, तू गैरसमज करून घेऊ नको, पण माझी खरंच खूप धावपळ सुरू आहे, माझी बॉडी ड्रेन आऊट झाली आहे, मी खरंच खूप दमलो आहे. आणि त्यावर मधू म्हणते, हो राघव, मी समजू शकते, तू तिकडे एकटाच सगळं काही मॅनेज करत आहे ना, जर तुझी काही हरकत नसेल तर मी सुद्धा तिकडे येते. मात्र राघव मोठ्याने म्हणतो की नाही, काही गरज नाही. आणि ते ऐकून राणीला धक्का बसतो. तर राघव तिला सांगतो की विनूची ट्रीटमेंट थोड्या दिवसांमध्ये पूर्ण होईल आणि मग मी त्याला घेऊन तिकडेच येणार आहे, तू इकडे येण्याची काही गरज नाही. आणि मग तो फोन ठेवून देतो. तर दुसरीकडे मंगू सिंधूला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असतो, मात्र सिंधू त्याला स्पष्टपणे सांगते की राघव आता त्यांच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहे, त्यांनी लग्न केलं आहे, त्यामुळे आता माझ्या मनात त्यांच्याविषयी कोणतीही भावना नाही. आणि ते ऐकून मंगू काही बोलत नाही. तर दुसरीकडे राणी तो आवाज नक्की कोणाचा होता याच गोष्टीचा विचार करत असते, कारण तिला तो आवाज खूप ओळखीचा वाटत असतो. आणि त्याच वेळी राजश्री तिथे येते. ती राणीला काय झालं आहे ते विचारते. तर राणी तिला सांगते की राघवला नक्की काय झालं आहे माहीत नाही, तो माझ्यासोबत खूप तुटकपणे बोलत होता. त्यावर राजश्री तिला सांगते की अगं राघव तिकडे एकटाच सगळं काही बघत आहे ना, त्यामुळे तो थकला असेल, तू एक काम कर, तू सुद्धा दहीगावला जा. आणि ते ऐकून राणी खुश होते आणि दुसऱ्याच दिवशी दहीगावला जाण्याचा निर्णय घेते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात. रुक्मिणी राणीला विचारत असते की तू दहीगावला कधी जाणार आहे. त्यावर राणी सांगते की रिषभची एक मीटिंग आहे, ती मीटिंग संपल्यानंतर आम्ही दोघेही जाऊ. आणि त्यानंतर रुक्मिणी रेश्माला विचारते की रिषभची मीटिंग कधीपर्यंत संपणार आहे. मात्र रेश्माचं तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं, ती मोबाईलमध्ये चॅटिंग करत असते आणि त्यामुळे रुक्मिणी तिच्यावर ओरडते. तर रेश्मा उद्धटपणे तिला विचारते की एवढं काय झाले तुम्हाला, आभाळ कोसळल्यासारखं का करताय. आणि त्यामुळे रुक्मिणी अजूनच वैतागते. तर राणी तिला शांत करत म्हणते की जाऊ द्या ना मामी, तुम्ही नाश्ता करून घ्या. मात्र रुक्मिणी म्हणते की खरं तर ही अन्वी जेव्हापासून आपल्या घरी आली आहे तेव्हापासून मला काही सुचत नाहीये, ती कशी वागते, कशी बोलते. योगेशने त्या मुलीला अजिबात शिस्त लावलेली नाही, पण खरं तर माझंच चुकलं, मी तिला लहानपणापासून इथेच ठेवून घ्यायला हवं होतं आणि तिच्यावर चांगले संस्कार करायला हवे होते. आणि त्यावर राणी म्हणते की हो मामी, मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात रुक्मिणी रागातच तिला विचारते की तू नक्की काय म्हणालीस. त्यावर राणी म्हणते की काय झालं मामी, माझं काही चुकलं का.
त्यावर रुक्मिणी म्हणते, अगं आता तुझं राघवसोबत लग्न झालं आहे, त्यामुळे आता मी तुझी काकू आहे आणि राजश्री तुझी आई. आणि ते ऐकून राणीला खूप आनंद होतो. तर रुक्मिणी तिला सांगते की आजपासून तू मला काकू म्हणायचं, राजश्रीला आई आणि विनूला सुद्धा तुला आईच म्हणायला सांग. त्यावर राणी म्हणते, पण मामी अजून माझं आणि राघवचं लग्न झालेलं नाही. त्यावर राजश्री म्हणते, अगं काही हरकत नाही, आपण उरलेले विधीसुद्धा लवकर पूर्ण करू. आणि ते ऐकून राणी खुश होते. त्यानंतर रुक्मिणी रेश्माला सांगते की तू अन्वीला बाहेर बोलावून आण. त्यामुळे रेश्मा अन्वीला आवाज देते. तर अन्वी वैतागतच बाहेर येते आणि रागातच त्यांना काय झालं आहे ते विचारते. तर रुक्मिणी तिला सांगते की अगं ही उठण्याची कोणती वेळ आहे, आमची सकाळ तर कधीच झाली, नाश्तासुद्धा झाला, तू अजूनपर्यंत का झोपली होती. आणि ते ऐकून अन्वी खूप चिडते. ती म्हणते, सिरियसली तुम्ही मला या कारणासाठी उठवलं आहे का. आणि तिचं असं बोलणं ऐकून सर्वजण रागातच तिच्याकडे बघतात. तर दुसरीकडे राघव ओल्या नॅपकिनने त्याचं शरीर पुसत असतो आणि त्याचवेळी सिंधूसुद्धा तिथे येते. राघवला ते व्यवस्थितपणे जमत नसतं, त्यामुळे सिंधू त्याच्या जवळ जाते, त्याच्या हातून नॅपकिन घेते आणि त्याचं शरीर पुसून देते. आणि त्यावेळी राघवला सिंधूसोबत घालवलेले जुने क्षण आठवत असतात. तर सिंधू राघवसोबत काही न बोलताच त्याचं सगळं काम करत असते. त्यानंतर राघव त्याचं टी-शर्ट घालण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्याला ते व्यवस्थितपणे जमत नाही. तर सिंधू त्याला मदत करण्यासाठी पुढे जाते, मात्र राघव म्हणतो की मला तुमच्या मदतीची गरज नाही आहे. त्यावर सिंधू म्हणते की मला माहीत आहे तुम्हाला तुमची कामं स्वतः करायची सवय आहे, पण आत्ता या क्षणी तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे. आणि मग ती स्वतः राघवला टी-शर्ट घालून देते. त्यामुळे राघव तिच्याकडे बघतच राहतो. तर दुसरीकडे घरातले सर्वजण अन्वीकडे रागातच बघत असतात. त्यामुळे अन्वी हसतच त्यांना विचारते की मला तर कळतच नाही, हे घर आहे की ड्रामा स्कूल. सकाळी सकाळी इथे ड्रामा सुरू झालाय. आणि त्यावर रुक्मिणी ओरडून म्हणते की हे माझं घर आहे आणि या घरातले काही नियम आहेत आणि सगळ्यांनी त्या नियमाप्रमाणेच वागायचं असतं. मात्र ते ऐकून अन्वी खूप चिडते आणि तिच्याशी वाद घालायला सुरुवात करते. त्यामुळे राणी तिच्या जवळ जात तिला समजावते की अन्वी, मला माहीत आहे तुला भूक लागल्यामुळे तुझी इतकी चिडचिड होत आहे, त्यामुळे तू आधी नाश्ता करून घे. मात्र अन्वी राणीला तिच्यापासून दूर लोटते आणि तिला सांगते की तू प्लीज मला हात लावू नको आणि माझ्या जवळ येण्याचा प्रयत्नही करू नको. आणि त्यानंतर ती मुद्दाम राणीला म्हणते की तू तर राया मामाची विडो आहेस ना, मग तो गेल्यानंतर तू इथे काय करतीये, तू या घरातून बाहेर गेली नाहीस का, तू जरा या घरातून बाहेर जा, हे जग एक्सप्लोर कर. आणि तिचं हे बोलणं ऐकून राजश्री रागातच तिला सांगते की ती तुझी मामी आहे, राघव मामाची बायको आहे, तिच्यासोबत नीट बोल. आणि हे ऐकून अन्वीला धक्काच बसतो. ती आश्चर्याने विचारते की राघव मामाने हिच्याशी लग्न केलं आहे का, म्हणजे सिंधू मामी गेल्यानंतर राघव मामाने तिला चीट केलं. आणि ते ऐकून राणी खाली मान घालते. तर अन्वी म्हणते की जेव्हा सिंधू मामी इथे होती तेव्हा हे घर थोडं तरी घर वाटत होतं, पण आता फक्त एक ड्रामा स्कूल वाटत आहे. आणि त्यावर रुक्मिणी रागातच तिला सांगते की या घरात सिंधूचं नाव घ्यायचं नाही. त्यावर अन्वी तिला विचारते, पण सिंधू मामीचं नाव का घ्यायचं नाही. आणि त्यानंतर ती आश्चर्यानेच सगळ्यांना विचारते की राघव मामासुद्धा सिंधू मामीला विसरला आहे का. मात्र त्यावर कोणीच काही उत्तर देत नाही. त्यामुळे अन्वी म्हणते की खूपच कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप आहे तिथे. तर दुसरीकडे राघवने सावीचा जीव वाचवलेला असतो, त्यामुळे सिंधू त्याचे आभार मानते. तर राघवसुद्धा सिंधूचे आभार मानत म्हणत असतो की तुम्हीसुद्धा माझा आणि माझ्या मुलाचा जीव वाचवला आहे. आणि त्यानंतर सिंधू राघवला सांगते की आपण दुपारी जवळच्याच गावातील एका हॉस्पिटलमध्ये जाऊ, तिथे तुमचा एक्सरे काढू. जर सगळं काही ठीक असेल तर तुम्ही घरी जाऊ शकता, तुम्हाला तुमच्या बायकोकडे जायचं असेल ना. आणि सिंधूचे हे वाक्य ऐकून राघव रागातच तिच्याकडे बघतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव आणि सिंधू जेव्हा हॉस्पिटलमधून घरी येतात तेव्हा त्यांच्यासमोर मधू उभी असते आणि मधूला बघून सिंधूला मोठा धक्का बसतो. तर सिंधू आणि राघवला एकत्र बघून मधूच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.